चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. महत्त्वाची मॅच आहे. आणि आमचं राज्याची साळवी कुठे असेल त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. भरपूर वेळ झालाय. राजेश साळवी कुठे गेलेत. विनंती आहे आपण यायचंय मुख्य व्यासपीठावरती. मॅच ऑन. दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल. चला चेंज द गेम. जांभिवली बी, वैभव अँड टीम. अजून कमिटी फक्त थोडंसं भेट देताना. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सनी राणे मात्र 7 मध्ये पाहायला मिळतोय. रेझार्ट एक्सप्रेस ज्या नावाची चर्चा गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये राहिली आहे असा खेळाडू सनी राणे, युवा खेळाडू मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवरती. विकेटला रोहन, त्याच्या मोठमोठे षटकार आपण नक्कीच पाहिलेत. हिटमॅन ऑफ वांगणी म्हणून ज्याची ओळख तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. हो यावेळेस आपण पाहतोय इथे हवं लागेल मैदानाच्या आतमध्ये घडलंय तरी काय. थर्ड बॉल पाहायला मिळतोय आणि संध्याकाळचं सत्र या स्पर्धेचं पाहायला जरूर मिळतं आहे. गावदेवी चषक अंबेश शिव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवतो आहात. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हे सामने तुम्हाला पाहायला मिळाले जरूर. यावेळेस ओव्हरचा कव्हर सेट करण्याचा प्रयत्न तेजस आहे आणि एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट झालेला आहे. बॉल नक्कीच अडवला आहे आणि 2 धावा इथे जरूर पाहायला मिळतात. या 2 धाव्याच्या मदतीने चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल. बॉल पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळत आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्लाइस केलाय फक्त दिशा दाखवण्याचं काम आणि बॉल जाईल अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4 चौकार. आठ धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय आणि 8 धावा धावफलकावरती 4 ओव्हरची मॅच आहे. षटक क्रमांक दुसरं यावेळेस घेऊन आला वेदांत. वेदांतला आम्ही नक्कीच पाहिलंय जेव्हा मयूर मैदानावरती अर्थातच जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा झाली होती. तिथे कमीत कमी धावा रोखायचा होता या संघाला आणि तिथे ते या धावा नक्कीच डिफेंड केल्या होत्या वेदांत. असा एक गोलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा पाकिट बडा धमाका, स्मॉल डायनामाइट ऑफ एरन झाडे संघाचा नक्कीच पाहायला मिळतो. या वेदांत बॉलिंग मार्कवरती आहेत. षटक क्रमांक दुसरा ओ नंबर 2 ऑन गोईंग आहे. बॉल यार राईट होतो विकेट. हो यावेळेस आपण पाहतो हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. अगदी बॅटरला देखील समजलेले कशा प्रकारची गोलंदाजीला इथं सुरुवात केली वेदांतनं. धप्पा पडला तदनंतर आपण पाहतो अगदी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. अबाउट द चेस्ट, अबाउट द वेस्ट हा बॉल
ते आला जरूर आणि ते पण वेगाने आला. ती चकित देखील झाले रोहन. रोहन म्हटलं तर अनुभवी खेळाडू आणि हिटमॅन ऑफ वांगणी म्हणून जसे ओळख आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. लांब-लांब षटकार त्यांच्या नावावरती राहिले आहेत. परंतु आता कशा प्रकारची बॅटिंग करतात आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय खऱ्या अर्थानं तेजस आहे. तेजस पडवळला तुम्ही पाहिलाय. बाईक त्याच्या नावावरती आहे. यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. सन्नी राणेने टिपलाय झेल आणि संकुष्ट झालाय. फलंदाज रोहनचा खेळ फलंदाज बाद. बॉलिंग मार्कवरती वेदांत आहेत. न्यू बाट्रा मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच घेतलं होतं आपल्या नावावरती. असा तुषार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे आणि 2 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचे 4 बॉल अजून उर्वरित आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला आणि इथे परतावं लागेल. अजून एक धक्का लागलाय. वन मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक सेकंड इन तुषार बॅक टू बॅक आउट. बॅक टू बॅक 2 विकेट्स घेतलेत आणि ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे वेदांत मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक संपादित होईल का? आणि गरजेचं राहील. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये आणि श्री मेहर देखील आमच्या समोर उपस्थित आहेत. जरूर इंजर्ड आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. आता इनॅक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळाले असते. हो, यावेळेस भन्नाट वेगाने टाकण्यात आला, परंतु लाईन पासून दूर. व्हाईट बॉल. ऑन हॅट्रिक अजूनही आहे. संधी आहे हॅट्रिकची. ती कंप्लीट होईल का पाहणे गरजेचं राहील. भन्नाट वेगाने टाकण्यात आला. वेदांत युवा खेळाडू आहे आणि हॅट्रिक संपादित होईल का पाहणं गरजेचं राहील. 9 धावा दाफलकावरती आहेत. 9 ऑन ए बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट्स आणि त्या 2 विकेट घेतल्यात त्या वेदांतने घेतल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये स्ट्राईक एंडला अखिलेश लेफ्टी म्हणून ज्या नावाने ओळखला जातो. हो, यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खणखणीत चौकार. 13 धावा फलकावरती आहेत. 13 ऑन अ बोर्ड. 13 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल बोनस एकदा अखिलेशसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस अल्टी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे पाहावं लागेल पास सिग्नल काय निर्णय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नक्की पाहणं गरजेचं राहील. चेक केलं जाईल. डीके आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील जरूर. जरा पंचांशी वाद घालू नका. दोन्ही टीम्स
सातत्य ठेवा. येस, नोचा कॉल आलेला आहे इथे आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. थोडीशी चूक नक्कीच घडली आहे बदलच्या माध्यमातून. नो कॉल. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यावेळेस ऑन साईडला आपण पाहतो अलंग विथ कार्पेट फटका सजवलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा नाही आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ बोर्ड. अजून इथं विचार केला तर शेवटचा बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद शेष. वेदांत यहाँ पे गेंदबाजी के लिए 15 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ. लॉस ऑफ 2 विकेट्स. शाम का समय है प्रतियोगिता का. आई गाउदवी चषक अम्बेसिव की तरफ से ये प्रतियोगिता बहुत ही बेहतरीन नियोजन वो यहाँ पे पुल करने की कोशिश अनसक्सेसफुल होते हुए. बॅट अँड बॉल चा काही एक संपर्क झाला नाही आहे. न्यू अपकमिंग स्टार ज्याला आपण पाहिलं वेदांतला आणि आमचे ब्लॅक टायगर ऑफ बेलवली राजेजी साळवी यांना मी विनंती करेन आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आमच्या जवळजवळ हळूहळू येतात. आज दुपारपासून आमच्यासमोर जॉईन आहेत. या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहिले आहेत. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालेलं आहे आणि धावफलक जाऊन स्थिरावलाय मी तर म्हणेन 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ बोर्ड. 15 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. लॉस ऑफ 2 विकेट्स. साहिल भोईर मैदानात आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल यावेळेस फेस करत असताना अखिलेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉलने इथे मात्र सुरुवात केली आहे. बॉलिंग अटॅक जेव्हा जेव्हा एरंदार संघ खेळत असतो फार चांगला बॉलिंग अटॅक युवा खेळाडू तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात त्या संघातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्वाहिल भोईर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची रेडिंग टो पाहायला मिळते आणि फिल्डर आहेत कल्पेशने टिपलाय झेल आणि संकुशात आलाय फलंदाज अखिलेशचा खेळ. परतावं लागेल मैदानाचा बाहेर अखिलेशला आणि धक्का लागत असताना टीम आदर्श 11 वांगणी संघाला. हो यावेळेस आपण पाहतो इथे देखील स्विचिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल आलाय. धावफलक 19 धावांवरती धावफलक स्थिरावलेला आहे. साहिल आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल त्याच्या माध्यमातून टाकण्यात आले आहेत. 1 विकेट त्यांनी कॅरी केलाय आणि 4 धावा देखील खर्च केलेल्या आहेत. बॅटर ओमला आपण पाहिलंय. ओम देखील फार चांगली बॅटिंग त्याची नक्कीच पाहायला मिळते.
लो फुल टॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न ओव्हर द कव्हर्स हिट करण्याचा होता, परंतु अलॉंग विथ द कार्पेट तो मेहेर तिथे होते आणि 2 धावा नक्कीच मिळतात. 2 धावाच्या मदतीने तुम्हाला चेंजेस पाहायला मिळतील. 21 धावा शुभसंख्या धावफलकावरती 21 ऑन अ बोर्ड. ते कुल्फीवाले मामा पण आलेत. त्यांचं पण स्वागत. आणि बाटची लिडिंग एच अँड गॉन परतावं लागेल मैदानाच्या बाहेर ओम यांना. अजून एक धक्का लागत असताना धक्के पे धक्का विकेटचा पतन. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 ऑन अ बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतो ललितचं. ललित मैदानाच्या आतमध्ये बोर्ड नंबर 4. 27 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं स्पीडअप करा. दोन्ही टीम्सला विनंती आहे. याच्यानंतर अजून एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटची मॅच यानंतर होईल. त्या त्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर टीम राजक्रीडा मंडळ बदलापूर प्रार्थना कुळगाव हा संघ उपस्थित झालेला आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा ललित. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट फिल्डर आहे जज करतात आणि कॅच इथे मात्र टिपली गेली अखेर सेकंड अटेम्प्टला, परंतु इथे कॅच मात्र टिपली आहे. महत्वाची विकेट तेजसची पहिल्या बॉलवरती षटकार आणि या बॉलवरती विकेट. परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळालं. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर तेजसला. 27 धावा धावफलकावरती आहे. 27.
पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्राईक केला बॅटर. यावेळेस आपण पाहतो बॅट्स रिडिंग इज अजून एक धक्का लागत असताना वन मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक सेकंड इन रो आणि अजून एक धक्का लागत असताना टीम वांगणी संघाला धावफलक आपण पाहतोय अगदी 27 धावांवरती धावफलक स्थिरावलेला आहे. षटक क्रमांक अखेरचा चालू आहे प्रगतीपथावरती. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकारने ओपनिंग केली होती टीम वांगणी संघानं, परंतु परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो यावेळेस तेच तर भन्नाट वेग पाहायला मिळतो. टाकण्यात आला, थ्रो केलाय दुसऱ्या धावाचा इथे. तर आता नॉन स्ट्राईक एंडला बॅटर होता. धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु एक आपण पाहतोय अगदी सिंगल इथे इझिली कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय आणि एक सिंगल इथे ऍड झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल लेग बाईजचा नक्कीच इशारा आलाय डीके सरांच्या माध्यमातून आणि आता 29 धावा धावफलकावरती लागले गेलेत. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर 85 फोर्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाले. संपूर्ण बाउंड्रीज हो यावेळेस ऑन साईडला आपण पाहतोय बॉल जाईल अखेरीस सीमा रेषा पार नाही जाणार आहे असं वाटलं होतं की बॉल जाईल, कारण की वाईट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त धाव नक्कीच मिळेल. हो यावेळेस आपण पाहतोय इथे पाहावं लागेल, इथे परतावं लागतोय की काय. आणि येस इथे 17 नंबर पहिला जरूर कंप्लीट झालाय आणि टार्गेट इथे सेट करण्यात आलं 31 धाव्यांचं. 30 धावा धावफलकावरती आहेत. 31 धाव्याची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये. इनिंग नंबर 2 मध्ये पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय कंप्लीट झालाय. उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळणार आहोत आणि इनिंग नंबर 2 नक्कीच सुरुवात होईल. येणारे 24 बॉल 31 धाव्यांची गरज. बॅटिंग करत असताना टीम फौजी 11 जानमान एरंजाड संघाला या नागसममध्ये खेळतोय तो. हॅलो. 24 बॉल 31 धावांची गरज. बॅट्समॅन लवकर पाठवा.
चला बॅट्समन पाठवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेऊ नका प्लीज. एरंजळ संघ विनंती आहे. चला बॉल सुपूर्द करा. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला अविनाश आपण पाहतोय, त्यांच्या समवेत मयूर मेहर इनाक्समोरे घेताना पाहायला मिळतील, ज्याच्या नावावरती 3 मोटरसायकल बाईक आहेत असा खेळाडू मयूर मेहर मैदानाच्या आतमध्ये आहे. बरेचसे रेकॉर्ड त्यांनी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये केलेले आहेत आपल्या नावावरती. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहरला तुम्ही पाहताय. स्मार्ट ऑन पहिला बॉल. ओ यावेळेस इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द कव्हर्स OTT आलेला हा वन बाउन्सी मारायच्या पार धावा मिळतात. वेलकम टू द ग्राउंड. सुरुवात इथे मात्र केली, शुभारंभ केलाय मयूर मेहरचा क्लास दाखवणारा हा फटक्याचा चटका लागलाय समोरसाठी. 31 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलाय. मयूर मेहरचा बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. पुढचा बॉल चॉप केलाय आडवा बॅटने. बैक टू बैक सेकंड इन रो इसके मारा है भाई मयूर मेहर के बल्ले से आते हुए और 4 रन. आठ धावा दाव फलकावरती आहे. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए यहाँ पे वो नंबर 1 ऑन गोइंग बल्लेबाजी करते हुए मयूर मेहर और गेंदबाजी के लिए रोहन. और यहाँ पे ऑन साइड तारामंडल. चलिए भाई उड़न खटोला. 6 रन 6 रन सिक्सर. क्या बल्लेबाजी चालू है मैदान के बीच. बहुत ही बढ़िया बेहतरीन बल्लेबाजी मयूर मेहर के बल्ले से. आड़े बल्ले से भाई फेंक दिया है गेंद को सीधा बॉडी लाइन के बाहर. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर यहाँ पर लगता हुआ और ओवर नंबर 1 ऑन गोइंग जारी है. रोहन के फिलहाल यहाँ पे गेंदबाजी को ताबड़तोड़ उत्तर दे रहे हैं बैटर मयूर मेहर. 31 रन की जरूरत. ओवर नंबर 1 ऑन गोइंग और यहाँ पे स्विच हिट किया है. ये स्विच हिट नहीं स्वीट हिट है और ये 4 रन और एक बार फिर से मयूर मेहर के बल्ले से आते हैं. वन मैन आर्मी यहाँ पे खेलता हुआ टीम एरनजार्ड की तरफ से. वॉट अ बैटिंग वॉट अ स्ट्रोक. स्वीट हिट यहाँ पे फिर से एक बार 4 रन. 18 रन स्कोर कार्ड के ऊपर 18 ऑन बोर्ड. अगली गेंद पावर प्ले की यहाँ पे ओवर जारी. ओ यहाँ पे इस मर्तबा विकेट का पतन. बहुत ही बढ़िया गेंद यहाँ पे गेंदबाजी करते हुए रोहन और कहते हुए फिर से एक बार बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेट का पतन. विकेट नंबर 1 मयूर मेहर को यहाँ पे वापसी जाना पड़ेगा मैदान के बाहर.
यहाँ पे न्यू बैटर मैदान के बीच चंदू मेहर टीम के सर सेनापति कंधे पे जिम्मेदारी, स्ट्रेट खेलने की कोशिश पहले ही बॉल पे, और यहाँ पे फील्डर कैच ड्रॉप ओम थे वहां पर, और एक सिंगल मिलता हुआ दूसरे की कोशिश, और ये 2 रन भी मुकम्मल कर चुके दोनों बैटर। 2 रन यहाँ पे स्कोर कार्ड के ऊपर ऐड कर चुके हो, और यहाँ पे स्कोर कार्ड जाता हुआ एक ओवर के बाद 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, और आने वाले 18 गेंदे शेष है और 11 रनों की जरूरत। मैच पूरे तरह से एक बाजू झुक चुकी है टीम हिरंजार टीम के बाजू में। आने वाले 18 गेंदे शेष है और 11 रनों की जरूरत। शाम का समय ये प्रतियोगिता देख रहे गांव देवी शासक अम्बेशिव की तरफ से ये प्रतियोगिता 5 दिन का ये माहौल पूरा बनने वाला है, कि घर की प्रतियोगिता है। बहुत ही बेहतरीन यहाँ पे सब टीम्स खेल रहे हैं। यस, अगली गेंदबाजी के लिए यहाँ पे इनवाइट आमंत्रित किया है गेंदबाजी के लिए ओम देशमुख, और नंबर 2। वो यहाँ पे पुल करने की कोशिश ऑन साइड, मिड विकेट बाउंड्री लाइन के तरफ फील्डर जारी, और यहाँ पे विकेट का पतन। पहले ही गेंद पे विकेट यहाँ पे मुकम्मल कर दी है ओम देशमुख के नाम। 1 मोर विकेट डाउन। और यहाँ पे मैदान के बीच हिरंजाड़ एक्सप्रेस सनी राणे मैदान के बीच आते हुए। और नंबर 2 अगली गेंद स्ट्राइक इन पे सनी राणे, वो यहाँ पे पुल करने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, खुद गेंदबाज बैक टू बैक, और एक विकेट का पतन। फिर से एक बार जैसे आए थे वैसे फिर से जाना पड़ेगा सनी राणे को मैदान के बाहर। देख सकते हैं गेंदबाजी के लिए ओम देशमुख, राइट आर्म ओवर द विकेट, हाफ टैकर बॉल था, पुल करने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक। पहली यहाँ पे बल्ला घूमा, और उसके बाद यहाँ पे खुद गेंदबाज ओम देशमुख विकेट कैरी करते हुए। यहाँ पे नयन बोराडे नए बल्लेबाज मैदान के बीच, एक हार्ड हिटर बैटर उसको जाना जाता है, और बहुत ऐसे मैच जो उन्होंने निकाल चुके एक आधी लेकर। ऐसे बल्लेबाज मैदान के बीच आते हुए नयन बोराडे। शाम का समय ये प्रतियोगिता का गांव की टूर्नामेंट हम देख रहे हैं। यहाँ पे फिलहाल तो मैच जारी है। एक बनाम फाइट करते हुए टीम आदर्शिला वांगनी, और उसके अगेंस्ट फाइट करते हुए फौजी 11 जानुमान एरेजा टीम। फिर से एक बार ऑन हैट्रिक, गेंदबाज ओम देशमुख, स्ट्राइक एंड पे नयन, वो यहाँ पे पुल करने की कोशिश थी, लेकिन वहां पे कोई फील्डर नहीं है। एक सिंगल स्ट्राइक रोटेट हो चुकी है, और 1 रन से स्कोर कार्ड जाता हुआ 21 रन, और 10 रनों की जरूरत है टीम हिरंजाड़ टीम को। 21 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़ते हुए, और नंबर 2 ऑन गोइंग। यहाँ पे अगली गेंद ओम देशमुख की, वो यहाँ पे चंदू मेहर यहाँ पे फंस गए भाई, और एक विकेट जोड़ दीजिए चंदू मेहर के नाम। फिर से एक बार विकेट का बदन, और एक विकेट।
स्कोर कार्ड के ऊपर हम देख रहे हैं यहाँ पे आने वाले 13 गेंदे शेष है और 10 रनों की जरूरत या मॅच में येणारे 13 बॉल आणि 10 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अगले यहाँ पे बैटर मैदान के बीच ललित महर गेंदबाजी के लिए यहाँ पे ओम का सच में बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं अपनी टीम के लिए. वन मैन आर्मी जैसे लड़ रहे थे मैदान के बीच मयूर मेहर वैसे ही गेंदबाजी कर रहे हैं ओम देशमुख. अगली गेंद ओ फिर से एक बार तेज सर बन्नाट फेंक डाली यहाँ पे और फिर से एक बार ओवर नंबर 2 का खेल समाप्त हो चुका है. सिर्फ यहाँ पर एक ही रन यहाँ पे जोड़ दिया है और उनके तरफ से एक ही रन खर्च करते हुए और 4 विकेट उन्होंने ले लिए एक ओवर में. क्या बात है, सच में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं ओम. और ओवर नंबर 3 के लिए आमंत्रित कर चुके हैं यहाँ पे तेजस को. स्टार का स्क्वाडू एज अ टीम में खेलते हुए एक बाइक उनके नाम भी है. वैसे खिलाड़ी मैदान के बीच तेजस और बहुत से मैन ऑफ द सीरीज वो अपने नाम कर चुके हैं ऐसे गेंदबाजी के लिए तेजस पडवळ. बारह गेंदे शेष है और 10 रनों की जरूरत. सुविन मोर फ्रॉम 12 बॉल्स. पहली गेंद यहाँ पे शुरुआत बहुत ही बेहतरीन. स्ट्राइक एंड पे नयन यहाँ पर है. आने वाले 11 गेंदे शेष है, 10 रनों की जरूरत. ये मैच क्या पास आ रही है, क्या क्लोज आ रही है ये मैच. हो सकता है क्या कमबैक टीम वांगनी टीम का क्या होगा ये मैच में. बहुत ही बेहतरीन बढ़िया मुकाबला जारी है. कौन जीतेगा मैच. शाम का समय इस प्रतियोगिता में इंपॉर्टेंट मैच चालू है. फिर से एक बार ओ यहाँ पे शफल होते ही खींच दी है फील्डर है उनके मस्तक पे दस्तक देती हुई ये आती हुई 1 पाउंड सीमा रेखा पार. 4 रन 4 रन. 25 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ और सिर्फ 6 रन दूर जीत की ओर. अगले गेंदबाज तैयार तेजस. फिर से एक बार लेफ्ट हैंडेड गेंदबाज और ऑन साइड यहाँ पे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और एक बार बैक टू बैक 2 चार आते हुए मिलते हुए और एक 4 नयन बोराडे के बल्ले से. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर. 29 रन स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ सिर्फ 2 रन दूर जीत की ओर. वो फिर से एक बार यहाँ पे वो स्ट्रोक खेलते हुए बैक टू बैक 3 चौके के साथ मैच फिनिश कर दिया है नयन बोराडे ने. और यहाँ पे मैच जीत चुके हैं टीम फौजी 11 जानुमान एरंजा टीम. विनिंग स्ट्रोक नयन बोराडे के नाम यहाँ पर करते हुए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पे देख चुके हैं. और थोड़ा सा लो स्कोरिंग मैच जरूर था लेकिन बहुत ही बेहतरीन यहाँ पर ओम देशमुख ने भी गेंदबाजी की. उनका भी तारीफ जरूरी है. सर जीतू गावत आप आ जाइए. जीतू गावत आप आ जाइए. बहुत ब्रेक के बाद बड़ा ब्रेक के बाद फिर से एक बार हमारे साथ जुड़ने वाले जीतू गावत सर. उनकी आवाज